मलजल प्रक्रिया हे केंद्र, हे लॅब टेस्टिंग तिथे जे होतंय ते, हा बायोगॅस प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, डम्पिंग ग्राउंड. आज तुम्ही मुंबई मुलुंडला जाताना सगळा वास आणि धूर सगळा सुरू होतो. तुम्ही ठाण्याला दिव्याला गेला तर दिव्याला तर जगता पण येत नाही त्या लोकांना. ते घनकचरा व्यवस्थापन. आपल्याकडे जसं कचरा उचलायच्या गाड्या असतात, त्या कचरा उचलायच्या गाड्यांना नाशिकमध्ये घंटा गाड्या म्हणतात. त्या जवळपास 200 गाड्या आपण आज तिथे आणल्या आणि ते GPS ट्रॅकिंगद्वारे, GPSने सगळ्या जोडल्या गेलेल्या आहेत. त्या सगळ्या गाड्या नाशिक महानगरपालिकेमध्ये एक त्यांचं केंद्र आहे. त्या केंद्रामध्ये कळतं की कुठची गाडी कुठे गेली आहे, तिने कचरा उचलला की नाही. कचरा उचलल्यानंतर ती गाडी ज्यावेळेला परत तिकडे येते त्यावेळेला त्याचं वजन केलं जातं, कचरा पाहिला जातो. हे संपूर्ण ट्रॅकिंग सिस्टीम ही आपण त्या संपूर्ण घंटागाड्यांना, कचरा उचलणाऱ्या गाड्यांना लावली. अशी व्यवस्था दुसरीकडे कुठच्या शहरात नाही की तिकडे गाड्या कुठे गेल्यात आणि कचरा उचलतायत का हे कोणालाही माहीत नाही. हे जे तुम्हाला स्क्रीनवरती हे सगळ्या लाल दिसत आहेत, ह्या सगळ्या त्या घंटा गाड्या आहेत, कचरा उचलण्याच्या गाड्या आहेत. ते सगळे ट्रॅकिंग तिकडे सिस्टीम बघितली जाते, कोण कुठून कसा कचरा उचलला जातोय. हे घनकचरा त्याचं वर्गीकरण केलं जातं तिकडे. आणि हा खत प्रकल्प, या खत प्रकल्पामधनं हे घनकचऱ्यापासून खत निर्मिती होती आता तिथे.